गोट्या माझं एक काम करशील का? काय हा एवढा डबा इंद्रजित सरांना दे ना, फॅक्टरीत जाता आता. डबा देणार की. नुसता डबाच पोचवायचा आहे का काय निरोप पण आहे? हा नाही म्हणजे निरोप असेल तर सांग बाबा, ते पण देतो. कसं आहे, दो दिल मिल रहे मगर चुपके तसं काहीच नाहीये. तसंच आहे. नाहीतर एवढ्या प्रेमाने डबा दिला असता का तू? ए भावा, तू काय डेंजरला असतो रे. गप्पर का? ए बघ, मार खाशील तू माझा. तू सांगितलेलं काम करणारच का नाही तेवढं सांग. हा करणार की, भावाने सांगितलंय म्हणलं करणार. अजून एक डबा अजिबात उघडून बघायचा. हा म्हणजे चिट्ट्यांचा कार्यक्रम सुरू झाला वाटतं तुमच्यात. बस बर का गोट्या, म्हणलं ना असं काही नाही. गप खोटारडे, मनात नुसतं लाडू फुटतात की तुझ्या. तुला म्हंटल ना तसं काही नाही. तू त्रास देऊ नको बरं का, मला लई मार खाशील. इंद्र सरांची जाम मजा आहे बाबा. नाही असा एवढ्या प्रेमाने डबा आमच्या भावाने कधी आम्हाला तर दिला नव्हता. हे मावशी आणि बुवांना माहित आहे ना? हा म्हणजे माहित आहे तसं, पण तुला काय करायचं रे? सांगितलं तेवढं काम करा ग. अगं नाही म्हणजे त्यांना माहिती पाहिजे ना की त्यांची मुलगी जावयाला डबा पाठवते म्हणून. थांब विचारून येतो मावशीला. मावशी काय रे, तुला कशाला पाहिजेत नसता चौकशा? लई मारी ना तुला. चाललाय मोठा विचारायला. तुला सांगितलं तेवढं काम कर, नसता चौकशा कशाला पाहिजे तर तुला? डबा पोहोचवणार आहेस का नाही ते सांग, नाहीतर मी जाते माझा डबा पोहोचवा. नाही आता म्हणलं तर डबा पोहोचवणार ना. नाहीतर उगाच दोन प्रेम करणाऱ्या जीवांचा शाप लागेल ना मला, आहे ना. बर अजून काही निरोप पोचवायचा असेल तर तो बी सांगा. गोट्या सेट पोचवू शकतो. पुन्हा मार खाल्ल्याशिवाय नाही गोट्या येड राणे. काय ग, काही हवंय का तुला? हो, काय? एक मागितलं तर खरंच द्याल? काय? मला माफ कराल? कशाबद्दल? मी चुकले त्यासाठी. मगाशी मी फार चुकीची वागले हो. रागाच्या भरात नको नको ते बोलून गेले. तुम्हाला बोलले, आजीतलाही दुखावलं. मला खरंच माफ करा. जाऊ दे, होतं असं कधीतरी रागाच्या भरात, आणि मी काय म्हणाल नाही लावून घेतलं. तुम्ही किती चांगल्या मनाच्या आहात हो. ही तुमच्यासारखी अशी माणसं माझ्या आजूबाजूला आहेत ना, म्हणून मी कशी बशी दिवस ढकलते असं वाटू लागलंय मला. बरं, तुम्ही काय म्हणत होतात मगाशी? अगं ते राणीच्या आईच्या आजारपणाबद्दल बोलत होते, पण जाऊ दे, तो विषय नको आपल्यात आता. नाही असं कसं? इथे सगळं काही माझ्याच मनाप्रमाणे होईल हे काही बरोबर नाही ना. मला इतरांच्याही मनाचा विचार करता यायला हवा. तुमचं म्हणणं बरोबर होतं. एखाद्याच्या सुखात सहभागी नाही होता आलं तरी ठीक आहे, पण एखाद्याच्या अडीअडचणीत आपण किमान त्याला हाक मारायला तरी जायला हवं ना. अहो, त्या पोरीच्या आईची तब्येत बरी नाहीये ना, आपण त्यांची विचारपूस करायला त्यांच्या घरी जाऊया. अगं पण तू मगाशी राणीवर एवढे चिडली होतीस आणि आता? बहिणी, अहो माझा जरी त्या राणीवर राग असला तरी माझ्यात माणुसकी शिल्लक आहे अजून, आणि तिच्या आईची विचारपूस तर करायलाच हवी ना. मी तर म्हणते आपण लगेच तिच्या घरी जायला निघूया. ठीक आहे, जाऊया आपण. बरं, मी तयारी करते. अच्छा, इंद्राला माझ्या विरोधात उभी करते ना ती, पण तिच्या विरोधात मी उभी ठाकली आहे हे ती विसरली आहे. आता ही मालती त्या पोरीचा कायमचा सूक्ष्मोक्ष लावूनच घरी परत येणार. बुवा, काय झालं? नका काळजी करू, होईल सगळं नीट. उगा त्रास करून घ्याल तुम्ही स्वतःला.
अगं काळजी न करून काय करू? हे सगळं कसं करायचं? होईल सगळं ठीक. हा, आणि इंद्रजित सर पण म्हणालेत ना की काळजी अजिबात करायची नाही म्हणून. अगं ते म्हणणे म्हणून काय झालं? मी कशी मदत घेऊ त्यांची? का? अगं का म्हणून काय विचारतेस? बरं दिसत नाही राहणे. माडकांनी या घरासाठी लय केलंय बघ. आता मला त्यांना त्रास नाही द्यायचा. अहो, आधीची गोष्ट वेगळी होती. आता मी त्या घरची सून आहे की नाही, आणि तुमची लेक आहे. आता लेकीकडनं पण नाही म्हणाल ना घ्यायला, तर मग काय करायचं? पण तुम्ही काही सुद्धा म्हणा बरं का, पण मी माझी सगळी कर्तव्य पार पाडणार आहे. आणि हे बघा, आता ह्या वेळेला आईचं ऑपरेशन जास्त महत्वाचं आहे हो माझ्यासाठी. हा, हे बघा सगळं बाजूला ठेवा, तुम्ही जाऊ द्या ते आता. अगं पण त्याच्यासाठी खर्च काय कमी येईल वय? होऊ द्या ना, मग जो खर्च व्हायचा आहे तो. हा, बघू ना आपण, करू काहीतरी. आणि इंद्रजित सर असताना तुम्ही नका काही काळजी करू. हा, हो, इंद्रजित सर असताना काही काळजी करायची गरज नाहीये. येऊ का? बाईसाहेब, अहो बाईसाहेब तुम्ही या ना या. अगं बाय, अहो असू द्या असू द्या, उठू नका. आम्ही तुमच्या तब्येतीची चौकशीच करायला आलोय. पडून जा. अहो मग बसा ना. बसा बसा. बसा. थांबा, मी आलोच. राणे, अगं तू उभी काय राहिलीस बाई? पाणी दे की सगळ्यांना. हा,